आज तुम्हाला एक आयडिया आली तर 90% चान्स आहे की ती जगात अजून 7 लोकांना तरी आली असणार आहे. मग त्या आयडियावर बिझनेस चालू करायचा का नाही हे कसे ठरवायचे? मी स्वप्नील आणि ही आहे 1 इयर 1 करोड स्टार्टअप जर्नी. आपण आज बघणार आहोत की जर तुम्हाला एखादी आयडिया आली तर ती सायंटिफिकली आपण कशी व्हॅलिडेट करू शकतो. माझी पहिली आयडिया आहे इंडोअर प्लॅनची ई-कॉमर्स वेबसाईट. ह्याच्यासाठी आपण वापरणार आहोत एक 8 स्टेप फॉर्म्युला. हा एक छोटा VC स्टाईल व्हॅलिडेशनचा फॉर्म्युला मी जनरेट केलेला आहे. जेव्हा मी आयडिया माझ्या फॉर्म्युल्याने व्हॅलिडेट केली तेव्हा त्याला आउट ऑफ 10 6.5 मार्क मिळाले आणि त्याच्यातनं मला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी काय मिळाल्या ते आपण बघूया. पहिली पॉझिटिव्ह पॉईंट आहे मार्केट साईज. याचं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे कारण ऑब्वियस आहे पोल्युशन. सेकंड पॉईंट आहे स्केलेबिलिटी. जर एखाद्या युजरनं एकदा प्लॅन घेतला तर त्याच्याकडे मिनिमम 10 ते 15 प्लॅन ऑलरेडी असतात. दर महिन्याला तो नवीन प्लॅन घ्यायचा प्लॅन करत असतो. तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मार्जिन लेवल. प्रत्येक प्लॅन्टला जवळजवळ 200 ते 300% ग्रॉस मार्जिन आहे. आता याची निगेटिव्ह बाजू बघितली तर हे लाईव्ह प्लॅन्ट्स आहे. माझा एक मित्र आहे, त्याची 10 ते 15 एकरमध्ये नर्सरी आहे. त्याने मला सांगितलं जर आपण 10 प्लॅन्ट घेतली तर त्यातील 2 प्लॅन्ट मरू शकतात. 20% प्लॅन्टचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत. दुसरी निगेटिव्ह बाजू इज लॉजिस्टिक. जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्ट करता तेव्हा त्याच्यातली माती निघाली, जर ट्रान्सपोर्टला 2-4 दिवस लागले तर झाड मरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे 10 पैकी 6 प्लॅन्टचेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आणि तिसरी एक गोष्ट जी निगेटिव्ह म्हणू शकतो आपण पण कॉम्पिटिशन. आता उगाव, केआरा या कंपन्यांना चांगलं फंडिंग मिळालं आहे, त्यांचं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे. त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायला लागणार आहे. आयडियावर नुसता विचार करण्यापेक्षा ती सायंटिफिकली व्हॅलिडेट तुम्ही करू शकता. त्यासाठी मी माझे टेम्पलेट तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. फक्त कमेंट करा टेम्पलेट, मी तुम्हाला ते लगेच पाठवतो.